छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान दिव्यांग महिला अर्चना पारखे हिचं मडक्यांचं छोटंसं दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं। आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्यानं ती महिला भावनिक होऊन फुटलेली मडकी गोळा करतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। दिव्यांग भगिनी अर्चना पारखे हिच्या भेटीसाठी शिवसेना नेते बच्चू कडू यांनी धाव घेतली। दरम्यान अतिक्रमणग्रस्तांनी त्यांची बाजू बच्चू कडू यांच्या समोर मांडली। छोटे छोटे वस्तू पण नाही छोडले सर। हे आम्ही घेऊन टाकलं म्हणून थोडं अरे बाप साहेब ही कोण आहे ताई? ताई ती बुके घेणार नाही ताई। हो ताई, हो ताई, इथं लोकांचं बच्चू कडू यांनी संबंधित घटनेची माहिती घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तसंच दिव्यांग आणि गोरगरिबांवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। हा अधिकारी हे अफजल खानापेक्षा कमी नाहीये। त्यांना प्रतापगडावर वारी करत असताना जी काही उद्ध्वस्तपणा केलेला आहे ना, दृश्य केल्याचा प्रकार आहे। आणि या छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारं सरकार निश्चितच अपेक्षा करतो का अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे। नाही झाली तर आमची भूमिका दिव्यांगाप्रती ठाम आहो। पहिले दिव्यांग आहे, मग सरकार आहे, मग पक्ष आहे। पहिले दिव्यांग आहे आमच्यासाठी, पक्ष आणि हे नंतर आहे। पक्ष या सरकार दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी उभं राहिलं पाहिजे। ह्या भूमिका ठाम आहे, त्या अधिकाऱ्याचा निषेध करतो। आणि वेळ आली त्यांनी 24, 25, 26चा कोणताही दिव्यांग निधी वाटप केला नाही। अजूनही या दिव्यांगांना 6,000 रुपये महिना जो हक्काचा आहे संजय गांधीचा, तो भेटू शकला नाही। मग प्रशासन करतं काय? अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठीच आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय। आणि हे जर सुधारणा केली नाही, इथल्या संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं यांचं निधी वाटप करावं तातडीनं। तो एकच्या अगोदरचा आयुक्त इतकं होतं तर 4 माराव्या आणि 1च मोजावा असं आयुक्त होत आहे। त्यानं 4-5 वर्षात एक निधी खर्च नाही केला दिव्यांगांसाठी। आणि मग या सगळ्यासाठी 15 दिवस आम्ही महानगरपालिकेला देतो। एक या दिव्यांग निधी असेल, घरकुलाच्या संदर्भातला विषय असेल, हा मार्गी जर लावला नाही तर थेट महानगरपालिकेच्या आयुक्ताचा विषय हा आमच्या सोबत असेल। आता आम्ही त्यांना राहण्यानं भाड्यानं घर देतोय करून 4-5 महिने, आणि तेपर्यंत एक घरकुलाची व्यवस्था शिवसेना कक्ष मदत निधीतून आपण करू। आणि त्यांना एखादा रोजगार देता येईल का, आणि त्यांचं महिन्याचं किराण्याचं किमान भागेल अशी व्यवस्था आपण करू। बरं, पण असं म्हटलं जातं की गोरगरिबांवर कारवाई होते, दुसऱ्यावर कुठेतरी भेदभाव केला जातो कारवाई करताना। हे अगदी बरोबर आहे, असंच आहे। जे सुधारणा करणं गरजेचं आहे। सरकार कुठलंही असो, कोणाचंही असो, हा विषय नंतरचा आहे। पण ते कसं वागतं लोकांसोबत ते पण पाहणं महत्वाचं आहे ना। मग इथल्या श्रीमंताचं अतिक्रमण पाळताना तुमची काय हात काय बांगड्या घातल्या होत्या का? जेवढे हात तुम्ही गरिबांसाठी उचलले तेवढे श्रीमंतासाठी उचलताना मर्दांगी दाखवा ना। असं तर आम्ही हे जर प्रशासन करत नसेल तर त्याच्यावर आम्ही मर्दांगी दाखवू। अधिवेशनामध्ये हे मुद्दे जे आहेत हे सगळे घेणार, सोडणार नाही। त्याच्यासाठीच तर चाललो ना तिकडे। दिव्यांगांना घरकुल योजना आहे, मात्र त्या आतापर्यंत मिळाल्या नाही। महानगरपालिकेने त्या इतक्या भंकश योजना केल्या। नागपूरच्या महानगरपालिकेनं 8-8, 9-9 लाखाचं स्कीम केली, फ्लॅट सिस्टम केली। आणि त्यात काय केलं माहित आहे का? PM चे 2.5 लाख घेतले, बाकीचे कर्ज घेतलं। आणि आता ते काय म्हणतात, ते घर घेताना त्या गरिबांनी कर्ज काढून घ्यावं, म्हणजे कर्ज भरून त्यांचे हप्ते भरावे। तुम्ही सांगा आता या महिलांना कुठून कर्ज देणार बँक? कुठली योजना आहे? भंकसपणे अक्कल नावाची गोष्ट असली पाहिजे ना। अहो, केंद्राची योजना आहे बेघरांना घर देण्याची। मी अकोल्याचा पालकमंत्री होतोय, 6 कोटीची योजना तयार केली।
आणि तुम्हाला सांगतो एखाद्या हॉटेल सिस्टीमला पण लाजवेल अशी बेघरांना घर देणारी योजना, त्याची इमारत सगळी तयार झाली. मी तिथून हटलो, आता एकही बेघरवाला तिथं राहत नाही. प्रशासन थांबलं तिथे. महानगरपालिकेमध्ये बेघरांसाठी घर योजना का करत नाही? 100% योजना केंद्र सरकार पैसे देतं आणि तुम्ही कर्जाच्या योजना काढताय गरिबांसाठी. काय मूर्खपणा आहे? आपण आता सत्तेत सहभागी झालेले आहात. म्हणजे काय हातात बांगड्या गोळ्या घातल्या? आपण याबाबत काही निर्णय घेणार आहात? बिलकुल निर्णय घेणार नाही, घेण्यास भाग पाडू. परिपत्रक काढायला शिंदे साहेबांना मी स्वतः भेटणार आहोत. का एखादं अतिक्रमण काढत असताना तिथल्या लोकांची उपासमार, पोटमार, त्यांचा उघडे संसार पडू नये. छत्रपतीनं जे सांगितलं, सगळ्यांना पोटाशी लावावे, उपाशी ठेवू नये. हा छत्रपतीचा विचार सरकारच्या कृतीतून दिसला पाहिजे, तर छत्रपतीचं नाव घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारवाईच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, छत्रपती.